अगदी छान. आज आपण 7वा अध्याय, भगवद्गीतेतला 7वा अध्याय, ज्ञान विज्ञान योग याचा अर्थ बघणार आहोत. प्रथम आपण अध्यायाचं नाव समजून घेऊयात की ज्ञान आणि विज्ञान, आणि प्रत्येक अध्यायाला योग असं नाव दिलंय. तर योग हे नाव का बरं दिलेलं आहे? तर ईश्वराचा आणि माणूस आपला हा जे नातं आहे ते समजून घेणार जी गोष्ट आहे त्याला योग नाव दिलंय. पहिल्या अध्यायात पण आपण बघितलं की अर्जुनाला विषाद झाला आणि म्हणून त्याला भगवंतांनी सांगितलं की मी तुझ्या पाठीशी आहे, तू फक्त उभा राहा. तर भगवंतांनी सांगितलं म्हणजे तिथे व्यक्ती नव्हती, ती ईश्वरी शक्ती होती. त्या ईश्वरी शक्तीचा अर्जुनाच्या निमित्ताने आपण त्याच्याशी जोडलो गेलो म्हणून तो योग झाला. दुसऱ्या अध्यायात पण काय सांगितलंय की आत्मा अमर आहे वगैरे, आत्म्याची सगळी वैशिष्ट्ये सांगितलेली आहे. म्हणजेच तो काय आहे? अव्यक्त, अव्यय, अज असा ईश्वर आहे आणि त्याच्याशी आपण जोडले गेलेलो आहोत, त्याच्यापासूनच आपण निर्माण झालेलो आहोत आणि आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून दुसऱ्या अध्यायाला पण नाव दिलंय सांख्य योग. असं प्रत्येक अध्यायाला योग असं नाव दिलंय. कर्मयोग, कर्म तुम्ही जसं कर्म कराल, ज्या प्रकारे तुम्ही कर्म करणार, त्या अशा अमुक अमुक प्रकारचं कर्म केलं की तुम्ही ईश्वराला तुम्ही भेटणार किंवा तुम्हाला ईश्वर प्राप्ती होईल. म्हणजे तो पण योगच झाला, तो कर्मयोग. नंतर ज्ञान कर्म संन्यास योग, की कर्म तुमचं कसं असलं पाहिजे? तर संन्यासी वृत्तीने असलं पाहिजे, ज्ञान मिळवण्यासाठीच कर्म असलं पाहिजे, मग तुम्ही ईश्वराशी जोडले जाल, म्हणून तो ज्ञान कर्म संन्यास. मग कर्म संन्यास, वृत्तीचा संन्यास घ्यायचा. भौतिक ज्या गोष्टी आहेत त्यापासून थोडस अलिप्त व्हायचं, तर तुम्हाला ईश्वराची गोडी लागेल. ईश्वर म्हणजे काय हे कळवून घ्यावंसं वाटेल वगैरे. आणि 6वा अध्याय आपण बघितलं की प्रत्यक्ष भगवंताचीच आपण मागणी करतोय. आत्मसंयम योगामध्ये, ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये आपण साक्षात डायरेक्ट ईश्वराशी जोडले जातोय. ही ध्यानाची जी प्रक्रिया सांगितलेली आहे 6व्या अध्यायामध्ये, त्यामध्ये आपण आणि तो निर्गुण निराकार परमात्मा आपण जोडले जात आहोत, म्हणजे तो आत्मसंयम योग असं प्रत्येक अध्यायात सांगितलेलं आहे. तर ह्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. ज्ञान म्हणजे काय आहे? तर भगवंत, परमेश्वर, ईश्वर ह्याला जाणून घेण्याबद्दलच जी काही प्रक्रिया आहे किंवा ते जाणून घेण्यासाठी काय काय लागतं, तर तुमचं कर्म निष्काम कर्म हवंय, तुमच्यामध्ये भक्ती हवी आहे, आणि निष्काम कर्म आणि भक्तीची जोड असली की आपल्याला ज्ञान होतं परमेश्वराचं. तो परमेश्वर कुठे आहे? तो तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सर्व विश्वात आहे. जो सर्व विश्वात आहे तो तुमच्या माझ्यात असणारच, किंवा विश्वातल्या प्रत्येक वस्तूत तो असणार आहे, विश्वातल्या प्रत्येक प्राण्यात तो आहे, विश्वातल्या कणाकणामध्ये तो आहे, तो सगळीकडे भरून उरलेला आहे. फक्त आपल्याला तो कळत नसतो, सामान्य माणसाला तो कळत नसतो. पण सामान्य माणसाने तो कळवून घेण्याचा जर प्रयत्न केला तर तो नक्की आपल्याला कळतो, दिसतो, त्याची अनुभूती येते. आणि अनुभूती जेव्हा आपल्याला येते तेव्हा आपल्याला खात्री पटते की ती ईश्वर नावाची गोष्ट नक्कीच अस्तित्वात आहे. म्हणजे त्याच्यामध्ये श्रद्धा, विश्वास आणि त्याच्याबरोबर तुमची भक्ती आणि तसं तुमचं कर्म असायला हवं. ह्या सगळ्या गोष्टी ह्या ज्ञान या गोष्टीमध्ये मोडतात. आणि आपण जे सगळे भौतिक जगामध्ये सुख दुःख, पाप पुण्य, कर्म
हे जे सगळं अनुभवत असतो, हे जे सगळे अनुभव घेत असतो संसाराचे, त्याला म्हणायचं विज्ञान. आणखी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जो प्रपंच करत असतो, गाडा ओढत असतो, संसाराचा गाडा ओढत असतो, ते म्हणजे विज्ञान आहे. पण इथे वैश्विक कल्पना जर आपण धरली तर ईश्वराला समजून घेणं, त्या परमात्म्याला समजून घेणं, त्या विश्वसत्तेला जाणून घेणं म्हणजे ज्ञान. आणि त्या विश्वसत्तेनी जे जे काही निर्माण केलेलं आहे, ज्या ते एकटं न राहता, म्हणजे परमात्मा एकटा न राहता त्याने अनेक गोष्टींची निर्मिती केलेली आहे. ज्या ज्या गोष्टींची मुख्य निर्मिती केलेली आहे त्या सर्व म्हणजे विज्ञान आहे. मग त्यांनी पहिले कशाची निर्मिती केली आहे त्या परमात्म्याने? एकोस्याहम बहुस्याम असं म्हणताय की त्या परमात्म्याला एकटं राहायचा कंटाळा आला, किंवा त्याला असं वाटलं की आपल्याला कोणीतरी दुजा पाहिजे, म्हणून त्यांनी ह्या विश्वाची निर्मिती केली असं म्हणतात. विश्वाची निर्मिती करताना त्याने पहिल्यांदी काय केलं असेल तर पहिल्यांदी त्यांनी ह्या जगामध्ये सूर्याची निर्मिती केलेली आहे. पंचमहाभूतांची निर्मिती केलेली आहे. आणि पंचमहाभूत हे जणू त्या विश्वव्यापक परमात्म्याचे अंग आहेत, पार्ट्स आहेत असं म्हणूया. त्यालाच आपण पराप्रकृती अपरा प्रकृती असं म्हणतो. पण ती विश्वव्यापक शक्ती जी आहे, जे जड आपण ज्याला म्हणतो, जड आणि चैतन्य, हे तुम्ही शब्द ऐकले असतील की जड आणि चैतन्य, जड, चेतन आणि अचेतन, हे शब्द तुम्ही ऐकले असतील. तर चेतन म्हणजे ज्याच्यातून चैतन्य निर्माण होतं, जी शक्ती आहे जी डोळ्यांना दिसत नाही, ती शक्ती म्हणजे चैतन्य शक्ती. आणि तेच चेतन, तेच चैतन्य तत्व, तेच विश्वव्यापक तत्व, तोच परमात्मा, तोच ईश्वर, तोच निर्गुण निराकार परमेश्वर. पण नुसता निर्गुण निराकार परमेश्वराने आपल्याला ह्या परमात्म्याचं ज्ञान कळेल काय? नाही कळणार. त्याला काहीतरी साधनं हवी आहेत. आणि ते साधन म्हणजे पंचमहाभूत आहेत. त्या पंचमहाभूतांची तत्व आहेत. पंचमहाभूतांची प्रत्येक तत्व म्हणजे पाणी, सूर्य हे तेज, हे तत्व घेतलं तर त्या तत्वात इतर तत्व मिक्सिंग आहेत. वायू तत्व त्याच्यात आहे, जल तत्व त्याच्यात आहे. असं प्रत्येक तत्वामध्ये त्याचे 2 पार्ट 3 पार्ट मिक्स आहेत. वायू तत्वात घेतलं तर त्याच्यात जल तत्व आहे, भूमी तत्व आहे. तेज तत्व घेतलं, हे तत्व शब्द का मी वापरते? कारण नुसतं पाणी म्हटलं तर नुसतं पाण्याला अर्थ नाहीये. तर पाणी नावाचं तत्व आहे, पाणी तर आहेच आहे, पण पाणी नावाचं तत्वाने आपण भगवंताला जाणत असतो. जसं विष्णू हे सुद्धा तत्व आहे, किंवा गुरु हे सुद्धा तत्व आहे. गुरु आहे म्हणजे काय? गुरु अनेक आहेत. अमुकच एक गुरु आहे असं आपण म्हणू शकत नाही. अमुकच एक पाणी आहे असं म्हणत नाही. तर पाणी तत्व, जल तत्व किंवा वायू तत्व, अग्नी तत्व, तेज तत्व, तत्वाने आपण परमात्म्याला जाणतो. म्हणून ही सर्व तत्व ज्या भगवंतांनी निर्माण केलेले आहेत, त्या सगुण रूपात आपल्याला जी दिसतात, ते म्हणजे सर्व विज्ञान आहे. मग ह्या तत्वामध्ये काय काय येतं? तर पंचमहाभूत आहेच, पण मन पण आहे, बुद्धी आहे आणि अहंकार. अहंकार म्हणजे काय? की तुम्हाला मला जो अहंकार असतो तो अहंकार नाही. मी अशी आहे, मी तशी आहे, माझं असं, माझं तसं, किंवा आमचं असं, आमचं तसं, हा अहंकार, हे तत्व, हा अहंकार नाही. आध्यात्मिक भाषेत अहंकार म्हणजे ज्यामुळे तुम्ही आयडेंटिफाय होता, जे जीव तत्व तुमच्यात असतं त्याला अहंकार असं म्हटलेलं आहे. म्हणजे समजा वाघ आहे, वाघामध्ये आत्मा आहेच आहे,
पण त्याच्या शरीरामुळे, त्याच्या चैतन्यामुळे, त्याच्या गुणांमुळे आपण त्याला वाघ म्हणतो. तो त्याचं अहंकार तत्व त्यातलं, त्या प्राण्यामधलं ते अहंकार तत्व. तसं माणसाला माणूस म्हणून आपण दिसतो, ओळखतो, कसं नाक, डोळे, हात, पाय सगळं वाघाला पण आहेत. पण माणसाला बुद्धी आहे, तो चालतो, बोलतो आणि वागतो कसा याच्यावरून आपण त्याला ओळखतो. म्हणून त्याच्यातलं जे तत्व आहे ते अहंकार, ज्याच्यामुळे तो आयडेंटिफाय होतो माणूस म्हणून त्याला म्हटलं जातं, त्याला अहंकार असं म्हणतात. तर ह्या ज्ञान म्हणजे काय आहे ते तुम्हाला कळलं. आणि विज्ञान म्हणजे ह्या जगातल्या ज्या ज्या गोष्टी डोळ्यांना दिसतात, दृश्य ज्या वस्तू आहेत त्या सर्व म्हणजे विज्ञान आहे. दृश्य डोळ्यांना दिसणाऱ्या सर्व वस्तूमध्ये ईश्वरी अंश आहे. तो कसा आहे, काय आहे हे आपण तत्वाने जाणल्याशिवाय आपल्याला कळणार नाही, किंवा तिथपर्यंत आपली पात्रता गेली पाहिजे त्याला जाणण्या इतकी. पण हे सर्व ईश्वर निर्मित आहे, ईश्वराचंच आहे, ते सगुण साकारात आलेलं आहे, म्हणून ते विज्ञान आहे. विज्ञान, वि म्हणजे विशेष, विशेष ज्ञान, ज्यामुळे ह्या परमात्म्याचं आपल्याला विशेष ज्ञान होतं की ती प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू म्हणजे विज्ञान आहे. मग 6व्या अध्यायापर्यंत आपण अभ्यास केलेला आहे की आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतोय. कशा मार्गाने? तर सगळ्यात शेवटची पायरी कुठली आहे? ध्यान मार्ग, आत्मसंयम योग. ध्यानाच्या माध्यमातून आपण त्या भगवंताला जाणू शकतो. आता आणखी भगवंताला जाणायचंय कशातून? तर ह्या सृष्टीमध्ये दृश्य ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये परमेश्वर आहे हे आपल्याला क्लिक व्हायला पाहिजे, आतून क्लिक, हृदयातून क्लिक व्हायला पाहिजे. आणि ते म्हणजे ज्ञान. आणि ज्याच्या बद्दल क्लिक व्हायला पाहिजे ते म्हणजे विज्ञान. अशी साधी सोपी भाषा ह्या ज्ञान विज्ञान योगाची व्याख्या आपल्याला करता येईल. साध्य, साध्य काय आहे? ज्ञान आहे. आपल्याला साध्य काय करायचंय? ज्ञान साध्य करायचे. ईश्वर म्हणजे काय आहे हे जाणून घ्यायचे, ते म्हणजे साध्य आहे. आणि साधन म्हणजे काय आहे? तर ज्याच्या मार्फत, ज्याच्या माध्यमातून आपण ते जाणून घेणार आहोत. उदाहरणार्थ आपण पर्वतावर गेलो आहोत, पर्वताच्या जवळ गेलो आहोत, तर त्या पर्वत हे साधन आहे. त्या पर्वतावर ईश्वरी शक्ती आहे हे आपल्याला साध्य आहे. साधन कोण आहे? पर्वत. किंवा नदी, गंगा नदीवर गेलेलो आहे, तर इतर लोक ज्यांना त्याचं ज्ञान नाहीये, समजा परदेशातल्या लोकांना ह्याचं ज्ञान नाहीये, दुसऱ्या देशातल्या लोकांना ही संस्कृती नाहीये, तर ते काय म्हणतील? दिस इज अ वॉटर ओनली. आणि कुठे आहे तो भाग? तर ते गंगा नदी म्हणते तिला. पण आपण काय म्हणू की नाही, ही गंगा नदी तर आहेच आहे, तिथे पाणी तर आहेच आहे, पण ती पवित्र आहे. हा पवित्र शब्द आपण केव्हा जाणणार आहोत, ज्ञान घेणार आहोत त्याचं? तर तो त्याच्यामध्ये ईश्वरी तत्व आहे हे आपल्याला क्लिक व्हायला पाहिजे. ते क्लिक होण्यासाठी भक्ती मार्ग अतिशय महत्वाचा आहे. भक्ती आणि श्रद्धा हे आपल्यामध्ये असेल तरच आपण ते जाणून घेणार. ज्ञान आणि विज्ञान या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला असेल असं समजून आपण आता अध्यायाला सुरुवात करूया. की हा 7वा अध्याय आहे आणि 7व्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. हे जे सर्व विश्वाचा पसारा आहे तो 3 गोष्टींमध्ये आहे. त्याला तत्त्वम असी हे शॉर्ट फॉर्म आहेत, ह्या संज्ञा आहेत. तत् म्हणजे काय? की तत् म्हणजे ते सर्व विश्वामध्ये व्यापक असलेलं चैतन्य तत्व, परब्रह्म तत्व म्हणजे तत् म्हणजे ते कोण आहे? तत्वम, ते तूच आहे. म्हणजे विश्वव्यापक परमात्मा जो आहे तो निर्गुण निराकार आहे.
तो सगुण साकारामध्ये आल्यावर त्वम होतो. ते त्वम म्हणजे तूच, आणि असी म्हणजे आहेस, जीव, जगत आणि ईश्वर. अशी म्हणजे अस्तित्वात असणे. ते प्रत्येकात अस्तित्वात आहे. ते तत्व अविनाशी आहे. ते प्रत्येकात आहे. म्हणजे तत्वमसी. त्वम ह्या शब्दावरून ह्या सृष्टीवरील सर्व जीवसत्ता जी आहे त्याचा बोध होतो. तत् ह्या शब्दावरून ईश्वर आहे, ईश्वराचं अस्तित्व आहे ह्याचा बोध होतो. आणि असी ह्या शब्दावरून त्याचं अस्तित्व आहे हे जाणवतो, याचा बोध होतो. म्हणून तत्वमसी ह्या संपूर्ण विश्वाची संज्ञा त्यात जीव, जगत आणि ईश्वर यांच्याशी जोडली गेलेली आहे. ह्या तिघांना मिळून, किंवा हे तीन धागे आहेत असं म्हणूयात आपण. ह्या तीन साखळ्या आहेत. प्रथम तो परमात्मा परब्रह्म, त्या परब्रह्माची सत्ता म्हणजे ही सर्व जीवसृष्टी, जीवात्मे जे आहेत किंवा या सृष्टीवरील जे जे काही सर्व आपल्याला डोळ्यांनी दिसत आहे ते त्वम याच्यातून प्रगट होतं. आणि असी म्हणजे त्याची आपण अनुभूती घेत असतो. ते असे, असा जीव, जगत आणि ईश्वर ह्याचं ज्ञान देणारा हा ज्ञान विज्ञान योग आहे. हे जे काही मी तुम्हाला सगळं सांगत आहे ते गीतेच्या परिभाषेतलं सांगते. ज्ञानेश्वरीची परिभाषा वेगळी आहे. आपण गीतेचा अभ्यास करतोय, भगवद्गीतेच्या अध्यायांचा अभ्यास करतो, म्हणून तुम्हाला ते भाषा सुद्धा मी भगवद्गीतेचीच वापरत आहे. त्याला ज्ञानेश्वरीची भाषा वापरत नाहीये. ज्ञानेश्वरीचा आपण वेगळा अभ्यास करूया. तर भगवान इथे सांगतायत अर्जुनाला, 6वा अध्याय संपल्यावर जे ज्ञान, आता अर्जुनाची प्रगती होत चालली आहे आध्यात्मिक, आणि म्हणून भगवंत त्याला एक 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 गोष्टी उलगडून सांगतायत. ते परमेश्वर परमात्म्याचं ज्ञान करून देत आहेत. भगवंत त्याला आता भक्ती मार्गाकडे नेत आहेत. 7 ते 12 अध्याय आहेत हे संपूर्ण भक्ती खंड याला असं म्हणतात. 1 ते 6 अध्याय हा कर्म कसं केल्या असता तुम्हाला परमेश्वर मिळेल. तर त्याच्यात आपण बघितलं, निष्काम कर्म केलं असता भगवंत आपल्याला दिसतो, पाहायला मिळतो, त्याची अनुभूती येते, आपण त्याला तत्वाने जाणतो. मग ते कर्म कसं असायला पाहिजे हे आपण 2ऱ्या अध्यायापासून शिकत आलेलो आहे. त्यातला महत्वाचा श्लोक काय आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर माते संगोस्व कर्मणी. ह्याप्रमाणे आपण जर कर्म केलं तर आपल्याला काय दिसतो, परमेश्वर कुठे आहे, कसा आहे ते कळतं, जाणवतं, त्याचं ज्ञान होतं. आता 2रा खंड जो आहे तो कशाचा आहे, तर तो भक्ती मार्गाचा खंड आहे. भक्ती केली, कशा प्रकारची भक्ती करा म्हणजे तुम्हाला परमात्मा दिसेल. 7 ते 12 अध्याय हे भक्ती खंडाचे आहेत. आता भगवंत अर्जुनाला सांगतायत काय, तुला हे कळणार आहे, कोण परमेश्वर आहे, परमात्मा आहे, तुला कळणार आहे. पण ते केव्हा कळेल, तर मय्या असक्त मना, मय्यासक्त मना. पार्थ, अर्जुना, मय्या आसक्त, माझ्यामध्ये आसक्त हो तू. आपण आसक्त कशात असतो, प्रपंचातल्या सर्व गोष्टींमध्ये आपण आसक्त असतो. माझं घर, माझं दार, माझी मुलं, माझी बाळ, माझा संसार, हे सगळ्यांमध्ये आपण आसक्त हा शब्द खूप महत्वाचा आहे. आसक्त म्हणजे त्याच्याशिवाय आपल्याला दुसरं काही सुचतच नाही, त्याला आसक्त म्हणायचं. की ते च जिथे असतो, मागे पण मी हे सांगितलं की च जिथे लागतो तिथे आसक्ती आहे. च काढून टाकला की आचा एक काना काढला जातो, असक्त. असक्त आणि आसक्त फक्त एका कान्याचा फरक आहे, पण खूप अर्थांमध्ये विरुद्धचा अर्थ आहे, अगदी विरुद्ध अर्थ आहे. तर असा हा असक्त आणि आसक्त शब्द आहे.
तर अर्जुनाला भगवंत पहिल्यांदी काय सांगतायत, भक्ती मार्ग आहे हा, भक्ती मार्गामध्ये आपलं चित्त भगवंताकडे असलं पाहिजे. म्हणून अर्जुनाला भगवंत सांगतात, मय्यासक्त मना पार्थ योगय युंजन मत आश्रय. हा, योगामध्ये अनन्य भावाने तू माझ्यामध्ये चित्त ठेव, माझ्यामध्ये आसक्त हो, आणि काय हो, मतपरायण हो, माझ्या फक्त मी आणि मी माझाच विचार कर. इथे श्रीकृष्ण अशा अर्थाने घ्यायचं नाही, परमात्म्याचाच विचार करायचा. विचार करायचा म्हणजे परमात्म्याची भक्ती करायची, सेवा करायची, सगुण साकार मध्ये त्याचं चिंतन करायचं, नामस्मरण करायचं, त्याच्याबद्दलचे गुणगान गायचे. अशा भक्ती मार्गामध्ये आपण जायचं. मग भक्ती मार्गामध्ये गेलो तर आपण त्याच्यामध्ये आसक्त व्हायला आपल्याला मदत होते, कारण ही साधना आहे. उपासना, कीर्तन, ध्यान, भजन, नंतर नामस्मरण, हे सगळे साधन आहेत भगवंताच्या पशी आसक्त होण्याची. युंजन मद आश्रया. हा, जर तू माझ्यामध्ये आसक्त झाला तर तू अनन्य भावाने माझाच आश्रय घेशील, आणि एकदा माझा आश्रय घेतला तू की निसंशयपणे, असंशयम म्हणजे निसंशयपणे तू काय जाणशील, तर यथा ज्ञास्यसि तत्शृणु, जे काही तुला ज्ञान मिळणार आहे किंवा जे काही तू जाणून घेशील ते निसंदेहपणे, निसंशयपणे ते माझं ऐश्वर्य, माझी विभूती, माझं बळ, जे काही माझे गुण आहेत ते तुला कळणार आहे. त्याच्याशिवाय तुला कळणार नाही. तू नुसताच वरवर म्हटला की मी इतक्या पोथ्या वाचल्यात बाबा, मी इतके नामस्मरण केलेत, मी अमकं केलंय, मी भगवंताबद्दल हे केलंय ते केलंय, मी रोज 2-2 तास पूजा करतो, असं जर नुसतं तू सांगितलंस आणि म्हटलास की मला दर्शन दे किंवा मी काय आहे ते समजलं पाहिजे, तर ते तसं होणार नाही. तुला माझ्यामध्ये आसक्त व्हावं लागेल. पूर्ण तुझं मन आणि चित्त माझ्यातच तुला गुंतवावं लागेल. तू इकडे पोथी वाचायला बसला आहेस. अर्जुनाला एक मी उदाहरण सांगते हा, की आपल्याला कळण्यासाठी सांगते, की आपण अर्जुन म्हणजे आपण समजूया की आपण इथे पोथी वाचायला बसलोय आणि आपल्या चित्तामध्ये, मनामध्ये वेगवेगळे विचार चालू आहेत. आता काय माझा मुलगा येईल, आता काय मिस्टर येतील, आता काय मला हे करायचं, आता काय मला ते करायचं, असे विचारांचे प्रवाह चालू राहतील तर ते नाही, त्यांनी माझ्यामध्ये तुझं चित्त नाहीये असं मी समजे. तू माझ्यामध्ये पूर्ण तुझं चित्त, मन ठेव, म्हणजे तुला पोथी वाचत असताना सतत मी डोळ्यासमोर हवा. मी म्हणजे आपली आराध्य दैवत. इथे मैयासक्त, इथे भगवंत स्वतःबद्दल सांगतात आणि अर्जुनाचा त्यांचा संबंध आहे. आपल्या बाबतीत जी आपली आराध्य दैवत आहे ती आपल्या सतत डोळ्यासमोर पाहिजे. हे सगळे उपासना करताना, नामस्मरण करताना, पोथी वाचताना, कीर्तन, भजन, ध्यान हे सगळं करत असताना. अशा प्रकारे जर तू माझ्यात आसक्त झाला आणि माझाच आश्रय घेतला तर हे जे काही मी, माझं ज्ञान आहे, ही काही विभूती आहे, ही शक्ती आहे, माझे जे काही हे गुण आहेत, ह्या सगळ्यांना तू निसंशयपणे जाणून घेशील, म्हणजे तू ज्ञान मिळवशील. आपण सुरुवातीला जे पाहिलं की तो परमात्मा म्हणजे काय हे आपल्याला जाणून घ्यावं लागतं, तत्वाने जाणून लागतं, कळावं लागतं. हे निसंशयपणे तू जाणून घेशील. आणि ज्ञानं तेहम सविज्ञानम इदम वक्ष्यामि अशेषतः यज्ञात्वा न इह भूयः अन्य ज्ञातव्यम अवशिष्यते. हे जे काही मी तुला ज्ञान सांगणार आहे, किंवा तुला मी आता सांगितलं की तू माझाच आश्रय घे, माझ्यातच आसक्त हो, माझ्यातच मन ठेव, हे सगळं जर तू, मी तुझ्यासाठी हे ज्ञान विज्ञानासह सांगत आहे. ज्ञानम ते अहम सविज्ञानम, विज्ञानासह तुला सांगते. आता विज्ञान म्हणजे आपण पाहिलं काय ते विज्ञान म्हणजे सृष्टीमध्ये जे जे काही दृश्य गोष्टी आहेत, पंचमहाभूत आहे,
मन आहे, बुद्धी आहे, सृष्टीमध्ये जे जे काही आपल्याला दिसत आहे ते दृश्य ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या विज्ञान, त्याला सगळं विज्ञान म्हणतात. त्याच्या सकट मी तुला वक्ष्यामी सांगेन, अशेषतः म्हणजे पूर्णपणे, शेष म्हणजे बाकी काहीही माझ्याकडं न ठेवता मी तुला ते संपूर्णपणे तुला सगळं सांगेन. यश ज्ञात्वा, आणि जे जाणून घेतल्यानंतर, म्हणजे मी जे काही तुला सांगणार आहे ते तू जाणून घेतल्यानंतर, न इह ह्या लोकी, भूया हा अन्य, भूया म्हणजे पुन्हा, अन्य म्हणजे दुसरं कुठलंही, ज्ञातव्यम जाणण्याजोग, अवशिष्यते शिल्लकच राहणार नाही. जसं तुम्ही ट्रिपला निघालाय, तुम्ही अनेक वर्ष झाले खूप खूप देश हिंडता आहात आणि सगळे देश पाहून घेतलेत, सगळे देश पाहिले, चीन पाहिला, फ्रान्स पाहिला, अमेरिका पाहिला, अमुक पाहिला, तमुक पाहिला, परंतु तरीही तुमच्या मनाचं काही समाधान होत नाहीये. तरीही तुम्हाला असं वाटतच आहे की माझं हे पाहायचं राहिलंय, ते पाहायचं राहिलंय. पण त्या ईश्वराची जर तुम्हाला अनुभूती आली तर तुम्हाला असं वाटेल की सर्व विश्व मी पाहिलं आहे, पण मी आता धन्य झालंय, मला आता पाहायचं काही राहिलं नाही असं वाटेल. कारण हे सगळं दृश्य जगत तुम्ही पाहिलंय, पण ईश्वरी साक्षात्कार जर तुम्हाला झाला किंवा प्रत्यक्ष अनुभूती आली तर हे सर्व जग जे तुम्ही पाहून आलेला आहात त्याबद्दल तुम्हाला अप्रूप वाटणार नाही. इतकं अप्रूप तुम्हाला प्रत्यक्ष भगवंताची अनुभूती झाल्यानंतर वाटणार आहे. त्याला इथे त्यांनी अवशिष्यते असा शब्द वापरलाय. ज्ञातव्यम अवशिष्यते, दुसरं काहीही जाणायचं शिल्लकच राहणार नाही, शिल्लक राहत नाही. हे जे मी ते तुला ज्ञान सांगत आहे ते मी तुला विज्ञानासकट सांगतो, आणि ते विज्ञानासकट ज्ञान सांगितल्यानंतर तुला जाणून घ्यायचं दुसरं काहीही राहणार नाही. काय आहे ते ज्ञान आणि कोण जाणून घेतं बरं हे पुढच्या श्लोकात भगवंत सांगतात. अरे अनेक लोक आहेत, किती अब्जावधी संख्या आहे या देशाची, या आपल्या भारत फक्त देशाची, जगाची तर जाऊ द्या, भारत देशाची अब्जावधी संख्या आहे. पण अब्जावधी संख्यामध्ये 1001 लोक फार फार तर असतील. कसे की तो परमेश्वर कोण आहे, कुठे आहे हे मी माझ्या कर्मातून, ज्ञानातून जाणून घेणार आहे, भक्तीतून जाणून घेणार आहे अशी इच्छा बाळगणारे असे अब्जावधी संख्येमधून हजारो लोक असतील. हजारातून एखादाच असा असेल की त्याला त्यांनी प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे, प्रत्यक्ष डोळ्यांनी तो भगवंत पाहिलेला आहे. कुठल्या रूपात? वेगवेगळ्या रूपात. कोणी शंकराच्या रूपात पाहिल, कोणी दत्ताच्या रूपात पाहिल, कोणी आणखी ब्रह्मदेवाच्या रूपात पाहिल, कोणी देवीच्या रूपात पाहिल, वेगवेगळं, पण प्रत्यक्ष दर्शन, प्रत्यक्ष अनुभूती घेतलेली आहे असा एखादाच असतो. तेच पुढच्या श्लोकात भगवंत अर्जुनाला सांगतायत. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये, यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः. यतताम अपि, यतताम म्हणजे प्रयत्न करणारा, प्रयत्न करणारा, आणि यतती म्हणजे प्रयत्न करतो. प्रयत्न कोण करतो तर मनुष्याणाम सहस्रेषु, अब्जावधी संख्या आहे माणसांची, त्याच्यामधून एखादाच मनुष्य, इथे सहस्र शब्द वापरलाय, सहस्र माणसांमध्ये एखादाच मनुष्य हे ज्ञान मी काय आहे हे कळून घेण्यासाठी प्रयत्न करतो, मी काय आहे याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी प्रयत्न करतो. आणि कश्चित यतती सिद्धये, एखादाच कुणीतरी माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो, सिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. आणि अशा सिद्धी मिळवलेल्या योग्यांमध्ये, यततामपि सिद्धानाम, अशा सिद्ध पावलेल्या योगांमध्ये कोणीतरी एखादाच पूर्ण मतपरायण होतो, पूर्ण मी आणि तो वेगळा राहत नाही एवढी माझी साधना करतो. म्हणजे काय की आपण जसं म्हणतो की हजारात एखादा असतो,
पुन्हा हजारात 100 माणसं चांगली, 100रातून पुन्हा 10 अशी प्रयत्न करणारी, 10 मधून एखादाच परमेश्वरी साक्षात्कार ज्याला घडला आहे असं. म्हणून सगळेच लोक असं करतात असं नाही, एखादाच करतो, पण जो प्रयत्न करतो त्याला मी नक्की माझी अनुभूती देतो, माझं दर्शन देतो, असं इथे भगवंत खात्रीपूर्वक सांगत आहे. म्हणून हजारो मनुष्यात एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि अशा प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्ये एखादाच पूर्ण मतपरायण होतो आणि खऱ्या स्वरूपाने मला जाणतो. नाही तर ह्या जगामध्ये सगळेच कोण संत तुकाराम झाले असते, संत नामदेव झाले असते, संत एकनाथ झाले असते, किंवा योग्यांमध्ये म्हटलं तर हजारो लोकांमध्ये 10 तरी आपल्याला गजानन महाराज दिसले असते, 10 तरी लोक आपल्याला अक्कलकोट स्वामी दिसले असते, वगैरे वगैरे. आता तुम्हाला कळलं असेल या श्लोकाचा नक्की अर्थ काय आहे. तर भगवंत स्वतःची व्याप्ती सांगतायत, विज्ञान म्हणजे काय हे सांगतायत. तर विज्ञान म्हणजे अपरा प्रकृती, 7व्या अध्यायात स्पेशल आलेला हा शब्द आहे, अपरा प्रकृती. ही अपरा प्रकृती म्हणजे काय आहे हे 4थ्या श्लोकात सांगितलंय. भूमी ही आपहा अनालहा वायु खम मन बुद्धि अहंकार इति यम मे भिन्ना प्रकृती ही अष्टधा. अष्टधा प्रकृती लाच अपरा प्रकृती म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे, हे समीकरण लक्षात ठेवायचे, ही व्याख्या लक्षात ठेवायची, नाही तर आपला परा आणि अपरामध्ये गोंधळ होतो. अजिबात असा गोंधळ करून घ्यायचा नाही. अ मागे, पराला अ मागे लागला की त्याला म्हणायचं अष्टधा प्रकृती. धा म्हणजे धारण करणे, अष्ट म्हणजे अष्टभाव किंवा अष्टतत्व ज्या प्रकृतीमध्ये आहेत तिला अष्टधा प्रकृती असं म्हटलंय. मग ही अष्टधा प्रकृतीमध्ये काय काय येतं तर पंचमहाभूत, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश हे 5, मन, बुद्धी आणि अहंकार हे 3, 5 + 3 किती झाले 8 झाले. जी 8 तत्व ह्या प्रकृतीमध्ये समाविष्ट होतात आणि जी प्रत्येक मनुष्याच्या मध्ये असतात त्याला अष्टधा प्रकृती असे म्हणतात. आणि तेच 4थ्या श्लोकात सांगितलेलं आहे. भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धी एवच अहंकार इति यमे भिन्ना प्रकृती अष्टदा. भिन्ना म्हणजे विभाजित करणारी. माझं एक प्रकृती माझी आहे, पण ती 8 भागामध्ये विभागली आहे. कोणते 8 भाग आहेत ते तर भूमी आहे, पृथ्वीमध्ये माझी शक्ती विभागली गेलेली आहे. आप म्हणजे जलामध्ये विभागली गेलेली आहे. अनल म्हणजे अग्नीमध्ये गेलेली आहे. वायू वाऱ्यामध्ये पण माझी शक्ती आहे, आकाशामध्ये पण आहे. मन नावाची जी शक्ती आहे 10व्या अध्यायात आहे आपल्याला की भगवंताची विभूती म्हणजे मन, आणि म्हणून ते मन स्वच्छ सुंदर असं परमेश्वराला अर्पण करायचं तर आपल्याला परमेश्वर दिसतो. मन आहे. बुद्धी पण माझीच आहे, बुद्धी पण मीच निर्माण केलेली आहे. आणि अहंकार म्हणजे आयडेंटिफाय ज्यामुळे आपण होतो ते तत्व, अहंकार तत्व, हे सगळं मिळून धार्यते, हे सगळं मिळून अष्टधा प्रकृती तयार होते. हे अष्टधा प्रकृती, त्यालाच तिसरं नाव काय आहे बघा. अपरा हे पहिलं नाव झालं, अष्टधा हे दुसरं नाव झालं, त्यालाच तिसरं नाव आहे जड प्रकृती, त्यालाच 4थं नाव आहे चेतन प्रकृती. हे सगळे अष्टधा प्रकृतीचीच नाव आहेत, अपरा प्रकृतीचीच नाव आहेत. अचेतन प्रकृती, अचेतन सृष्टी म्हणजे काय, चेतन म्हणजे चैतन्य तत्व, मग अचेतन म्हणजे चैतन्य तत्वाशिवाय ज्या ज्या गोष्टी आहेत ते अचेतन. त्या 8 गोष्टी म्हणजे अष्टधा प्रकृती
अपरा प्रकृती, जड प्रकृती, जड तत्व या सगळ्यांमध्ये आहे. आणि तेच जड तत्व आपल्यामध्ये सुद्धा आलेलं असतं. तर अपरा प्रकृती, अष्टधा प्रकृती म्हणजे काय हे मला वाटतं तुम्हाला आता समजलं असेल. ते 4थ्या श्लोकात सांगितलेलं आहे. भगवंत म्हणतात आणखी एक माझी प्रकृती आहे. आता प्रकृती म्हणजे काय माहितीये का? प्रकृती म्हणजे तत्वच आहेत. हे 2 तत्व आहेत माझे. एक परातत्व आहे, एक अपरातत्व आहे. अपरातत्वामध्ये काय येतं? पंचमहाभूत, मन, बुद्धी, अहंकार, अष्टधा प्रकृती, जड तत्व. आणि परामध्ये काय येतं? तर अपरेयमितस्त्वन्याम प्रकृती विद्धिमे पराम जीवभूता महाबाहो ययेदन धार्यते जगत. अपरेयमितस्त्वन्या, तर माझी दुसरी जी प्रकृती आहे ती काय आहे? तिने काय केले? धार्यते जगत, संपूर्ण जगाला धारण करून ठेवलेलं आहे. मे एकांशेन स्थितो जगत, 10व्या अध्यायात शेवटच्या श्लोकात सांगितलंय की हे चैतन्य जे तत्व आहे त्या एका चैतन्य तत्वाने हे सर्व जग मी धारण करून ठेवलेलं आहे. आणि ती माझी जीव रूप अशी पराप्रकृती आहे. म्हणजे जीवात्मा ज्याला आपण म्हणतो किंवा आपण एकमेकांना ओळखतो कशामुळे? तर पराप्रकृतीमुळे ओळखतो. भगवंताची पराप्रकृती आहे, जो जीव रूप आत्मा जो आहे, जीवात्मा जो आहे, त्यामुळे आपण एकमेकांना ओळखतो. आता आपण कुत्रा म्हणून त्याला समोर कुत्र्याची रचना आहे म्हणून ओळखतो, पण एकमेकांकडे बघितलं तर आपण त्याला आत्मा म्हणून पण बघतो त्याच्याकडे, किंवा आपण बोललेलं त्याला समजतं. कुत्रा एक प्राणी घ्या, दुसरा कुठलाही प्राणी घ्या, कुठलाही पक्षी घ्या, आपण आणि तो हे जीवात्मा म्हणून पराप्रकृती ही सचेतन प्रकृती म्हणून भगवंताचीच विभूती आहे किंवा भगवंताचीच प्रकृती आहे. म्हणजे भगवंतांनी आपल्या स्वतःचे 2 भाग केलेले आहेत, 2 तत्व केलेले आहेत. एक तत्व अपरातत्व, अपरा प्रकृती, दुसरं तत्व पराप्रकृती जे चैतन्य तत्व. हे कसं ओळखायचं? पराप्रकृती आणि अपराप्रकृती कशी आपल्याला लक्षात राहणार आणि कळणार? तर त्याच्यासाठी मी स्टॅच्यूचं नेहमी उदाहरण देत असते की दुकानांमध्ये स्टॅच्यू असतात, तर त्या स्टॅच्यूला सगळं असतं, हात असतात, पाय असतात, डोकं सगळं असतं, साडी पण आपल्यासारखीच नेसवलेली असते, सगळं आपल्यासाठी. पण ते आपल्याशी बोलतं का? किंवा ते आपण त्याच्याशी बोलतो का? ते आपल्याला ऊर्जा देतं का? ते हलतं का, बोलतं का, चालतं का? मग जे हलणार आहे, बोलणार आहे, चालणार आहे, जे आपल्याला ऊर्जा देतं किंवा ते आपल्याशी बोलतं जे सचेतन नाही आहे, तो स्टॅच्यू म्हणजे ही काय आहे? ती चेतन तत्व नसलेली प्रकृती आहे, ती अष्टधा प्रकृती आहे. पण जीव रूप, त्याच्यामध्ये जर जीव असेल तर ती काय झाली? ती पराप्रकृती झाली. म्हणजे जीव ज्याच्यात आहे, जीव रूप ज्याच्यात आहे किंवा जीवाचा अंश ज्याच्यात आहे, चालतं बोलतं जी गोष्ट आहे ती म्हणजे पराचेतन शक्ती, त्याला सचेतन प्रकृती असं म्हणतात. तर तुम्हाला हे दोन्ही नक्की समजलं असेल असं समजून आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊ. एतद्योनीनि भूतानि सर्वाणि इत्युपधारय अहं कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. अरे अर्जुना, तू असं समज, एतद्योनीनि म्हणजे ह्या एतत् योनिनी, ह्या ज्या 2 प्रकृती आहेत, सर्वाणी भूतानी, हे सर्व भूत म्हणजे काय? सर्व सृष्टीतले जे प्राणी मात्र आहेत त्यांना भूतानी असं म्हटलेलं आहे. हे सर्व प्राणी मात्र, सर्व भूत मात्र ह्या फक्त 2 प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत. ते तिसरं तत्वच नाहीये. कुठलं? जड आणि चेतन, परा आणि अपरा, ह्या 2 प्रकृतीमधूनच ते उत्पन्न झालेलं आहे. आणि मीच त्याचा उत्पत्तीकारक आणि प्रलयकारक आहे. म्हणजे उत्पत्तीला कारण होणारा मीच आहे आणि त्यांचा प्रलय करणारा किंवा नाश करणारा सुद्धा मीच आहे, किंवा त्यांना
काय म्हणतो आपण त्याला, विराम देणारा पण मीच आहे. तर ते कसं काय, तर ह्या सर्व जगाचं कारणच मूळ आहे. उत्पत्ती करणार, मग उत्पत्ती कसं करतात परमेश्वर परमात्मा, कसा उत्पत्ती करतो, तर ब्रह्मदेव हे उत्पत्ती कारण आहेत आणि महेश हे प्रलय कारण आहेत. भगवंतांनीच निर्माण केलंय त्यांना पण. ब्रह्मा विष्णू, आणि विष्णू काय करतात, तर विष्णू हे तत्व जे आहे ते भरण पोषण, या जीवसृष्टीवर जे जे काही प्राणी मात्र आहे त्यांचे भरण पोषण करण्याची जबाबदारी विष्णूची आहे. म्हणून भरण पोषण विष्णू करतात. म्हणून इथे भगवंत म्हणतात सर्व जगाचं मूळ कारण मीच आहे. अहं कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा मत्त परतरं नान्यत किंचिदस्ति धनंजय. मत्त परतरं, की माझ्यापासून दुसरं निराळं कोणतंही परम कारण नाहीये. त्याचा मूळ मीच आहे. मूळ म्हणजे अविनाशी निर्गुण निराकार परमात्मा. त्याने सगुण साकारामध्ये हे बाकीचे सगळे आणलेले आहेत. कोण, ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे जगाचा कारभार सोपवलेला आहे. तर भगवंत असं सांगतात, मत्त परतरं नान्यत किंचिदस्ति धनंजय. माझ्याहून निराळे दुसरे कोणतेही परम कारण नाही. आणि हे सर्व जग म्हणजे काय आहे, तर हे सर्व जग माझ्या दृष्टीने एका दोऱ्यात ओवलेले सर्व मणी आहेत. माझ्या दृष्टीने हे सर्व जग म्हणजे एका दोऱ्यात ओवलेले मणी आहेत. मग आता इथे सूत्र म्हणजे दोरा आणि मणी म्हणजे हे सर्व जीवात्मे, सर्व भूत प्राणी. मग त्याच्यात आता आपण कल्पना करूया की एक दोरा आहे, परमेश्वराने आपल्याला सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलेला आहे. आणि एकत्र कुठल्या धाग्यात बांधून ठेवलेला आहे, तर ह्या परा आणि अपरा प्रकृतीच्या माध्यमातून, जड आणि चेतन यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना त्याने बांधून ठेवलेलं आहे. बांधून ठेवलंय म्हणजे आपली माळ आहे. सूत्रे मणिगणा इव असं म्हटलंय. मयी सर्वमिदं प्रोतम, प्रोतम म्हणजे ओवलेले आहे. आणि कसे ओवलेले आहेत, दोऱ्यात आपण मणी ओवतो तसे. तर दोरा हा एक धागा, दोरा हा सगळ्यांना एकत्र आणणारा, सर्व मण्यांना एकत्र आणणारा, म्हणजे सर्व प्राणी मात्रांना एकत्र आणणारा हा मूळ कोण आहे, दोरा धागा परमेश्वराचा आहे, परमात्म्याचा आहे, ईश्वरी शक्तीचा हा धागा आहे. आणि ह्या दोऱ्यात ओलेले मणी मग कोणी छोटे असतील मणी, कोणी मोठे असतील, कोणी वेगवेगळ्या आकाराचे असतील, कोणी फुटके असतील, कोणी तुटके असतील, कसेही असतील, पण ह्या सगळ्यांना मी एका धाग्यामध्ये बांधून ठेवलेला आहे. म्हणून हा श्लोक अतिशय छान आहे. खालची ओळ जी आहे हे रूपक दिलेलं आहे, सूत्रे मणिगणा इव, माझ्यात ओवलेले. म्हणजे काय, तर ह्या माझ्या चैतन्य तत्वाने मी तुम्हाला सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलेले, युंजते एकत्र आणलेलं आहे, जोडलेलं आहे. मत्त परतरं नान्यत किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. आता कसं कसं बांधून ठेवलेलं आहे ह्या सगळ्यांना, त्याचं कोण कोण आहे त्याच्यामध्ये, भगवंत आपलं स्वरूप सांगताय. आता इथेपासून विज्ञान सुरू झालंय. इतके वेळ भगवंतांनी त्याचं अस्तित्व सांगितलं, कुठे कुठे आहे, कसं कसं आहे. तर कसं कसं भगवंतांनी एकत्र बांधून ठेवलंय, कोण कोण आहे त्याच्यामध्ये, ह्या भगवंताच्या विभूतीत सांगितल्या आहेत. काय आहे, तर रसोहमप्सु कौंतेय प्रभास्मी, भगवंताचं स्वरूप आहे, विश्वव्यापक स्वरूप आहे, कुठे कुठे आपल्याला तो दिसून येतो ते सांगितलेलं आहे. रसोहमप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्ययोः प्रणव सर्व वेदेषु शब्द के पौरुष नृषु. आता भगवंतानी कशाची निर्मिती केली, आप म्हणजे पाणी, पाण्याची निर्मिती केली आहे. मग पाण्याच्या मध्ये मी कसा म्हणून आहे, तर रस म्हणून आहे. पाणी जर वाहिलंच नाही, इकडून तिकडे प्रवाहच झाला नाही पाण्याचा, तर भगवंताचं ते चैतन्य तत्व आपल्याला दिसून येईल का, नाही येणार. एका ठिकाणी डबक्यातलं पाणी इकडे तिकडे राहत नाही, पण तरी सुद्धा त्या डबक्यातलं पाणी पाहिल्यावर सुद्धा आपल्याला भावना चैतन्याची निर्माण होते. ती ते सुद्धा ते जे
पाण्यातलं तत्व आहे, पाण्याचं रस जो आहे, तो वाहण्याचा जो गुण आहे माझा, तिथे मी आहे, असं भगवंत सांगतायत. नंतर काय सांगतायत? प्रभास्मी शशी सूर्ययो हो. प्रभा, शशी आणि सूर्य म्हणजे चंद्र आणि सूर्य ह्यांची प्रभा म्हणजे मी आहे. आता प्रभा म्हणजे काय? तर मुख्य भा म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला शक्ती मिळते, आपल्याला आल्हाद मिळतो, आपल्याला प्रेरणा मिळते, ज्याच्यामुळे आपण स्वतः प्रकाशित होतो, त्या शब्दाला भा असं म्हणतात. आणि प्र हा उपसर्ग लागलाय त्याच्या मागे, म्हणजे प्रकर्षाने आपल्याला त्याचं अस्तित्व, त्याचं महत्व आपल्याला जाणवतो, त्याला प्रभा असं म्हणायचं. मग ही प्रभा कोणामध्ये आहे? तर शशी आणि सूर्य. चंद्राचा जर फुल चंद्र, पौर्णिमेच्या चंद्राकडे बघितलं किंवा प्रथमेच्या द्वितीच्या कुठल्याही चंद्रकोरीकडे जरी बघितलं तरी आपलं मन कसं होतं? आल्हाददायक होतं, आनंदित होतं. त्याच्यामुळे आपण प्रेरित होतो, त्याच्यामध्ये मुळे आपलं मन प्रकाशित होतं. म्हणून ती जो शशी आहे, जे चंद्र आहे, ते माझं अस्तित्व आहे, तिथे मी तुम्हाला दिसतो. म्हणून प्रभा ही सूर्याच्या प्रकाशात पण आहे, सूर्यांच्या किरणांमध्ये पण आहे आणि चंद्राच्या प्रकाशामध्ये आहे, चंद्राच्या किरणांमध्ये पण आहे. आणखी दुसरं, चंद्राच्या किरणांमध्ये, चंद्राच्या प्रभेमध्ये औषधांची निर्मिती होते. म्हणजे तेवढी प्रभा असली पाहिजे. सगळी आपली आयुर्वेदिक औषधं ही चंद्राच्या प्रकाशात निर्माण होतात आणि सूर्याच्या प्रकाशामध्ये आपण स्वतःही वाढतो आणि सर्व अन्न पदार्थ हे सूर्याच्या प्रकाशात वाढतात. म्हणून तिथे मी आहे. रसोहम अप्सुकंतेय प्रभास्मी शशी सूर्य प्रणव सर्व वेदेषु शब्दाख्ये पौरुषन्युषु. सर्व वेदांमध्ये प्रणव म्हणजे ओंकार मी आहे. सर्व वेदांमध्ये कुठल्याही वेदांचा उच्चार करायचा झाला तर प्रथम आपण ओंकार म्हणतो. ओंकार हे परमात्म्याचं प्रतिनिधित्व करणारा अक्षर आहे. तुम्ही इतर कुठलीही पूजा नाही केली आणि रोज नुसता ओंकार म्हटला किंवा कुठलाही नमस्कार नाही केला आणि नुसता ओंकार म्हटला तरी तो परमात्म्यापर्यंत पोहोचतो, कारण ते माझंच रूप आहे, असंच इथे भगवंतांनी स्वतः अर्जुनाला सांगितलेलं आहे. अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला सांगितलंय की प्रणव म्हणून आपण 21 ओंकाराचा नियम केला होता बघा. रोज आपण परमात्म्याला हाक मारत होतो. तर सर्व वेदांमध्ये आणि कुठल्याही वेदांचा उच्चार करायचा असेल तर पहिल्यांदा आपण ओंकार असं म्हणतो. प्रथम ओम म्हणतो. ओम भद्रं कर्णेभिः ओम हिरण्यवर्णां हरिणीं. प्रत्येक वेळी आपण ओमचा उच्चार करतो, कारण ओम हे भगवंताचंच प्रतीक आहे. वेदांचा उच्चार करत असताना प्रथम ओंकाराचा उच्चार करायचा असतो. म्हणून आणि शब्द के पौरुषन ऋषू. शब्द म्हणजे स्वर. जे काही आपण शब्द बोलत असतो ते आकाशामध्ये येतात. ध्वनीची जे परिवर्तन होतं, म्हणजे आता आपण जरी ओंकार ओम असं म्हटलं तरी ते आकाशाच्या मार्फत भगवंतापर्यंत पोहोचतं. म्हणून ध्वनी हे पण माध्यम मीच आहे. आणि नृषु पुरुषांमध्ये, पुरुष म्हणजे पौरुषत्व अशा अर्थाने आहे की पुरुषत्वामध्ये मी आहे. म्हणजे जिथे जिथे खूप तेज दिसतं, कर्तृत्व दिसतं, कर्तव्याचं पालन केलेलं दिसतं किंवा राष्ट्रासाठी झटणारी व्यक्ती दिसते, तळमळणारी व्यक्ती दिसते, सावरकर वगैरे, ज्या महात्मा फुले, सावरकर, लोकमान्य टिळक ह्यांच्यामध्ये पौरुषत्व होतं, तिथे भगवंताचं अस्तित्व होतं. म्हणून पुरुषांमध्ये किंवा स्त्रिया घ्या, अहिल्याबाई होळकर आहे, झाशीची राणी आहे, जिजामाता आहेत, हे सगळं पौरुषत्व होतं त्यांच्यामध्ये. आणि ते पौरुषत्व म्हणजे भगवंत मी तिथे आहे म्हणून त्यांच्यामध्ये ते होतं. पुरुषांमध्ये पुरुषत्व, इथे फक्त पुरुष म्हणजे जेंट्स असा अर्थ घ्यायचा नाही. जिथे तेजस्विता आहे, जिथे कर्तृत्व आहे, जिथे धैर्य आहे,
ते पुरुषत्व, तिथे माझं अस्तित्व आहे. ह्या सगळ्या भगवंताच्या विभूती आहेत. आपण 10व्या अध्यायामध्ये याचा अभ्यास करणार आहोत की एकूण भगवंताच्या किती विभूती आहेत. तर टोटल संपूर्ण गीतेमध्ये 192 विभूती आहेत. त्यातल्या ह्या अध्यायामधल्या या आता विभूती सुरू झालेल्या आहेत आणि ह्या विभूती ह्या भगवंताच्याच विभूती आहेत. जिथे भगवंत सांगतात की मी आहे त्या भगवंताच्या. या अध्यायामध्ये 8 ते 12 श्लोकामध्ये भगवंताच्या 17 विभूती आलेल्या आहेत. त्यापैकी आपण कुठल्या कुठल्या पाहिल्यात आता की रस, पाण्यामधला रस ही भगवंताची, चंद्र सूर्य मधला प्रभा ही भगवंताची विभूती दुसरी, ओंकार ही तिसरी विभूती, शब्द ही चौथी विभूती, पुरुषत्व ही 5वी विभूती. आता पुढच्या पुण्यो गंध पृथिव्यांच तेजश्चास्मी विभावसौ जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मी तपस्विषु. पुण्यो गंध पृथिव्याम, पृथ्वीमध्ये पवित्र गंध जो आहे तो माझीच विभूती आहे. पवित्र गंध त्याची अनुभूती आपण घेतो केव्हा? कडक उन्हाळा संपल्यानंतर, जेव्हा पहिला पाऊस येतो आणि मातीचा सुगंध सगळीकडे पसरतो आणि आपण किती छान, किती सुंदर, हा नैसर्गिक वास आहे आणि ती भगवंताची विभूती आहे. जिथे कुठल्याही फुलाला जो सुगंध येतो, कुठून येतो? भगवंताची विभूती. ती सुगंधित फुल म्हणून देवाला आपण वाहतो. तर पुण्य म्हटलंय तिथे की पवित्र असा गंध. घाणेरडा वास भगवंताला कसा आवडेल? त्यांनी निर्मितीच केली नाही, ती माणसांनी निर्मिती केली घाणेरड्या वासाची. भगवंतांनी पवित्र वासाचीच निर्मिती केलेली आहे. म्हणून पवित्र गंध जो आहे हे तन्मात्राच्या रूपाने, गंध म्हणजे वास, त्या रूपामध्ये मी आहे. गंध, पवित्र गंध ही माझीच विभूती आहे. म्हणून आपण देवाला वासाची फुलं आणि सोनचाफा, मोगरा ही सगळी फुलं आपण ही पवित्र गंध देणारी आहे. ज्या गंधामुळे आपलं मन प्रफुल्लित होतं, आनंदित होतं, असा गंध, तो पवित्र गंध, ती माझी विभूती आहे. पृथिव्यैच तेजश्चास्मी विभावसो, पृथ्वीमधून गंध निर्माण होतो म्हणून पृथ्वीमधला गंध ही माझीच विभूती आहे. अग्नीमधलं तेज मी आहे. कुठल्याही अग्नीकडे आपण बघितल्यावर आपल्याला तेजस्विता, त्याचं सळसळत रूप आपल्याला जाणवतं. म्हणून अग्नीमधलं तेज ही माझी विभूती आहे. आणि सर्व प्राणी मात्रांमधलं, सर्व भूतांमधलं जीवनम म्हणजे जीवात्मा जो आहे ती माझी विभूती आहे. तपस्विषु, तपश्चास्मी तपस्विषु, तप करणाऱ्यांमध्ये, तपस्वी जे लोक आहेत, तप करणारे जे लोक आहेत, त्यांना ते तपश्चर्या करून घेण्याची जी बुद्धी मी घालतो ती माझी विभूती आहे. अशा प्रकारे ह्यांनी बीजम माम, पुढे 10व्या श्लोकात सांगितलंय, बीजम माम सर्व भूतानाम, सर्व भूतांचं सनातन बीज कोण आहे? तर ती माझीच विभूती आहे. आणि बुद्धिमान जे लोक असतात त्यांच्या बुद्धीमध्ये जी प्रभा असते, त्यांच्या बुद्धीचं जे बुद्धिमत्तत्व असतं किंवा बुद्धीचा जो प्रभाव असतो, ती सुद्धा माझीच विभूती आहे. तेजस्वी लोकांमधलं तेज सुद्धा मीच आहे. आता तेजस्वी लोक कोण कोण होऊन गेले ती आठवायचे आणि त्यांचं तेज म्हणजे आपल्याला त्यांची विभूती आपल्याला तिथे दिसते. म्हणून बीजम माम सर्व भूतानाम विद्धी म्हणजे जाणून घे पार्थ अर्जुना, सनातनापासून म्हणजे अगदी सनातन बीज मीच आहे. बुद्धिमत्तांमधली बुद्धी हे माझंच विभूती आहे. तेजस्वी लोकांमधलं तेज ही पण माझीच विभूती आहे. नंतर भगवंत म्हणतात बलम बलवतायच्या आहे, बळ देणाऱ्यांमध्ये, बलवानांचे जे बळ आहे त्यात माझी विभूती आहे, माझी शक्ती असते. म्हणून ते एवढा बलाचा वापर करू शकतात. पण गैरवापर केला तर ती भगवंताची विभूती नाही. तर सत्कार्यासाठी, सत्कारणासाठी जर बलाचा वापर केला तर ती, उदाहरणार्थ भीमाचं जे बल होतं ते भगवंताची विभूती होती. म्हणून बलम बलवतायचाहं कामराग विवर्जितम. कामराग विवर्जितम म्हणजे काय? काम म्हणजे आसक्ती आणि राग म्हणजे कामना. ज्या काम राग, ज्या काम आणि कामना रहित असे जे ज्यांच्यामध्ये सामर्थ्य असतं की तिथे कामना नको, आसक्ती आणि कामना जिथे असेल तिथे भगवंत नसतात. पण अनासक्ती
आणि कामना रहित जे लोक असतात तिथे भगवंताची विभूती असते. म्हणून आणि ह्याचा उपयोग कशासाठी, तर धर्माला अनुकरून, शास्त्राला अनुसरून जो काही काम, म्हणजे ज्या काही वासना असतात, ज्या काही इच्छा आकांक्षा असतात, ज्या धर्माला धरून आहेत तिथे मी नक्की आहे. पण ज्या धर्माला धरून नाही तिथे माझी विभूती नाही, तिथे मी शासनच करतो. म्हणून धर्माला धरून नेहमी वागायचं असतं. नीतीने वागणं म्हणजे धर्माला धरून वागणं, शास्त्राप्रमाणे वागणं म्हणजे धर्माला धरून वागणं. मग धर्माविरुद्ध जो वागेल त्याला नक्की शिक्षा मिळते. म्हणून धर्माप्रमाणे जो वागतो तिथे मी नक्की आहे, तिथे मी त्यांना साथ देणार, असं भगवंत सांगतात. म्हणून धर्माविरुद्ध, धर्म अविरुद्ध असा खरं शब्द आहे. धर्माच्या विरुद्ध जो वागतो त्याला मी नाही, पण धर्माला धरून जो वागतो तिथे माझी विभूती नक्की आहे. असे भगवंतांनी 17 विभूती स्वतःच्या इथे सांगितल्या. ये आणखी 3 भाव सांगितले. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्चये मत्त एवेति तान विद्धी नत्वहंतेषु ते मयि. सत्व गुणापासून जे उत्पन्न भाव होणार आहे तिथे माझी विभूती आहे. रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे जे भाव आहेत ते माझेच आहेत, पण ते चांगल्या सन्मार्गाकडे नेणारे नसतात. सर्व रजोगुणाचे भाव आणि सर्व तमोगुणाचे भाव हे सन्मार्गाकडे नेणारे असतातच असं नाही, पण मुळात प्रकृतीचेच 3 गुण सत्व रज तम असल्यामुळे ते माझेच भाव आहेत, माझीच ती उत्पत्ती आहे. आणि हे तिन्ही भाव प्रकृतीच्या गुणांपासून उत्पन्न झालेले आहेत, म्हणून मी त्यांच्यात आहे, पण मी त्यांच्यात राहत नाही, पण ते माझ्यात आहेत. म्हणजे तिन्ही गुणांमध्ये, समजा माणसामध्ये 3 गुण आहेत, सत्व रज तम, आणि सत्व रज आणि तम हे प्रत्येकात आहे, पण भगवंत त्यापासून अलिप्त आहेत, कारण ते 3 गुणांच्या पलीकडचे आहेत. म्हणून पुढे सांगितलंय त्रिभिर गुणमयी भावै रे सर्व मिदय जगत मोहितन्नाभिजानाति मामे. एवढा श्लोक घेते आणि संपवते की त्रिभिर गुणमयी हे ते जे 3 गुण आहेत, 3 गुणांचं कार्य काय आहे, सत्व गुणाचं कार्य काय आहे, राजस गुणाचं कार्य काय आहे, तामस गुणाचं, हे आपण 14व्या अध्यायात शिकणार आहे. पण हे 3 प्रकारच्या भावांनी आपलं शरीर बनलेलं असतं, त्याप्रमाणे आपण कृती करत असतो. संपूर्ण संसार जो आहे आपण ह्या 3 गुणांनी चालवत असतो, आणि सर्व प्राणी मात्र ह्या 3 गुणांनी मोहित होतात. पण भगवंत कसे आहेत, ह्या 3 गुणांच्या पलीकडचे आहेत. म्हणून 3 गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अशा माझ्या अविनाशी रूपाला कोणीही जाणत नाही, असं म्हणतायत भगवंत. कोणीही जाणत नाही, पण जाणतात कोण, ते सुरुवातीला सांगितलंय मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्ध. एखादाच ते जाणण्याचा प्रयत्न करतो, पण अब्जावधी लोकांमध्ये माझ्या ह्या 3 गुणांना कोणीही जाणत नाही. न अभिजानाती मोहितन, कशामुळे, मोहित झाल्यामुळे. कशाने मोहित होतात, तर हे संसाराचे जे षडरिपू आहेत, काम क्रोध मद मोह मत्सर, ह्या गुणांमुळे ते मोहित झालेले असतात. त्यामुळे मूळ परमात्मा जो प्रत्येकामध्ये असतो ते जाणण्याकडे कोणीही लक्ष देत नाही. म्हणून त्रिभिर गुणमये भावै रेभिः सर्वमिदं जगत मोहित न अभिजानाति मामेभ्यः परम. माझं जे मूळ रूप आहे 3 गुणांच्या पलीकडचं, ते माझ्या अविनाशी अशा परमात्म्याला कोणीही जाणत नाही, कारण सर्वजण या संसारामध्ये अडकलेले असतात, सर्वजण या संसाराला मोहित झालेले असतात, षडरूपूंमध्येच गुंतलेले असतात. पण एखादाच ते जाणण्यासाठी प्रयत्न करतो. अतिशय सुंदर अध्याय हा भक्ती योगाचा अध्याय आहे. आपले आता 13 श्लोक झालेले आहेत. ह्या मोहापासून दूर जाण्यासाठी आणि भगवंताला जाणण्यासाठी काय उपाय आहे ते 14व्या श्लोकात पुढे सांगितलेलं आहे. पुढच्या बुधवारी आपण कंटिन्यू करू. धन्यवाद.